नमस्ते मित्रांनो, सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. मंडळी, आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो. आज आपण लातूर रेल्वे स्टेशन येथे दीक्षाभूमी एक्सप्रेसला नवीन LHB कोच बसवण्यात आलेले आहेत. ते आज पाहण्यासाठी आपण लातूर रेल्वे स्टेशनमध्ये आलेलो आहोत. हा लातूर रेल्वे स्टेशनचा परिसर खूप असा नयनरम्य असा लातूर रेल्वे स्टेशनचा हा परिसर आहे. या ठिकाणी प्रवाशांसाठी खूप चांगल्या सुविधा करण्यात येत आहेत आणि या रेल्वे स्टेशनचं रिडेव्हलपमेंटचं कामही सध्या वेगाने सुरू आहे. त्यामुळे लातूर रेल्वे स्टेशनचा जुना लुक बदलून नवीन स्वरूपामध्ये हे रेल्वे स्टेशन तयार होत आहे. या रेल्वे स्टेशनचं खूप अशा प्रकारे नवनवीन काम सुरू आहे. त्यामुळे आता लातूर येथे प्रवाशांसाठी सुविधा वाढण्यास खूप मदत होणार आहे. आपण हे प्लॅटफॉर्मचं तिकीट घेतलेलं आहे. हे 10 रुपयाचं प्लॅटफॉर्मचं तिकीट आहे. कधीही रेल्वे स्टेशनवर प्रवेश करताना प्लॅटफॉर्म तिकीट काढूनच प्रवेश करा. त्यामुळे आपण कुणाला सोडायला जरी प्लॅटफॉर्मवर गेलो तरी आपल्याला TC पकडणार नाहीत. त्यामुळे आपलं संरक्षण होणार आहे. त्यामुळे 10 रुपयाकडे न पाहता आपण प्लॅटफॉर्म तिकीट नक्की काढावं. हे जनरल वेटिंग ठिकाण आहे आणि इकडे तिकीट काउंटर आहे. या ठिकाणी आपण तिकीट काढू शकतो. आपण आता रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करूयात. हा समोर 1 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे. अशा प्रकारचा हा लातूर रेल्वे स्टेशनचा परिसर आहे. आपण आता प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती जाऊयात. आता ही समोरून कोल्हापूर धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस धनबादला जाण्यासाठी येत आहे आणि या गाडीला प्रथम LHB कोच बसवण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपण या LHB कोच कशा प्रकारची संरचना आहे आणि ही गाडी कशी दिसते ते पाहण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. हे पुण्याचं WAP 7 रेल्वे इंजिन. पुढच्या साईडला 2 आणि मागे 2 अशा प्रकारे या गाडीला 2 जनरलचे डबे आहेत. आणि हा 1 स्लीपर, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि ह्या 7 अशा प्रकारे या गाडीला 7 स्लीपरचे डबे आहेत. आणि थर्ड ACचे आपण डबे पाहूयात. हा 1, हा 2, 3, 4, 5 अशा प्रकारे 5 थर्ड ACचे डबे या गाडीला आहेत आणि 2 सेकंड ACचे डबे आहेत. हा 1 आणि पलीकडचा 1. 2 सेकंड AC, 5 थर्ड AC, 7 स्लीपर, 4 जनरल, 1 SLR आणि 1 जनरेटर व्हॅन अशा प्रकारची या गाडीची कोच रचना असणार आहे. पुढे 2 आणि मागे 2 जनरलचे डबे आहेत आणि एकदम नवीन ब्रँड नवे कोच या गाडीला बसवण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही गाडी चमचमत आहे. 2025चे तयार केलेले हे डबे दिसत आहेत आपल्याला. कोल्हापूर धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस अशा प्रकारे पहिल्यांदा लातूर रेल्वे स्टेशनवर आलेली ही दीक्षाभूमी एक्सप्रेस नवीन स्वरूपामध्ये LHB कोचसह. ही गाडी बघून आपणास कसं वाटत आहे जरूर कमेंट करून कळवा. एकदम नवे खट डबे प्रवाशांसाठी तर खूप आनंदाची गोष्ट आहे. एकदम सुखकर असा प्रवास करण्यासाठी आणि आपल्याला प्रयागराज, काशी, वाराणसी या ठिकाणी जाण्यासाठी ही गाडी खूप महत्त्वाची ठरते आहे. या गाडीमुळे आपल्याला प्रयागराजला जाणं, काशीला जाणं खूप सोपं होतं. या गाडीचे हे ड्रायव्हर यांनी ही गाडी कुर्डुवाडी ते लातूरपर्यंत घेऊन आलेले हे ड्रायव्हर आहेत आणि हे त्यांचे लोको पायलट. हे पुण्याचं WAP 7 लोको घेऊन हे आपल्याला लातूरपर्यंत या गाडीला पोहोचवण्यासाठी आलेले आहेत. अशा प्रकारे कोल्हापूर ते लातूर या गाडीचा हा प्रवास झालेला आहे. ही गाडी आपणास कशी वाटली, ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. रेल्वेविषयी नवनवीन माहितीसाठी सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.
हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.